नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची लागवड पूर्ण झालेली आहे, तर काही ठिकाणी सध्या लागवड सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनात एकच अपेक्षा असते, ते म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये उत्पादन कसे वाढवायचे, चांगले फुटवे, पातीची संख्या, पांढऱ्या मुळांची वाढ, नाळ साईज, फुगवण, योग्य वजनाचा कांदा पिकवायचा कसा. यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे बेसल डोसमध्ये आपल्याला कोणकोणत्या खताचा वापर करायचा की त्यापासून आपलं उत्पादन पण वाढेल. यासाठी आपण बघू शकतात की बेसल डोसमध्ये वापर करताना पॉलिसल्फेट, आयशेल कंपनीच्या पॉलिसल्फेटचा वापर करताना 50 किलो एकरी, त्यामध्ये घेताना कुबेर गोल्डमध्ये तुम्हाला सिलिकॉन भेटतं, अमिनो ॲसिड भेटतं, ओमिक ॲसिड भेटतं, फुलिक शिवड भेटतं. याचा वापर करताना 25 किलो एकरी. त्यासोबत दुसरं खत घेतलं म्हणजे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, याचा वापर करताना 80 किलो. याच्यामध्ये तुम्हाला 19 प्रकारचे पिंडी भेटणार, बॅक्टेरिया भेटणार, NPKच्या भेटणार, ट्रायकोच्या त्याच्या बॅक्टेरिया भेटणार तुम्हाला. दुसरं खत म्हणजे सल्फरचा वापर करताना आपल्याला 10 किलो करायचा. डायमंड अल्ट्राचा वापर करताना 10 किलो, 9-24-24 100 किलो यांचा वापर करायचा. या बेसल डोसचा वापर केल्यानंतर असं दिसून येतं तुम्हाला प्लॉटमध्ये पांढऱ्या मुळ्याची चांगल्या प्रकारे वाढ होती, फुटे पण निघतं, पाती संख्या वाढल्यानंतर तुमचं नाळ पण लवकर झटपट बनतं. आणि ज्यावेळी तुम्ही रासायनिक खताला याचा जोड राहिला, सल्फर, कॅल्शियम, सल्फर, पॉलिसल्फेट, सिलिकॉन यांचा जोड असल्यामुळं तुमचे पुढं कांदा टिकून क्षमता बी जास्त दिवस राहते प्लॉटमध्ये. प्लस तुमचं साईजला तुम्हाला अडचण जाणवत नाही. प्लस तुम्हाला पुढल्या व्हिडिओत मी सांगेन की सिलिकॉन काय काम करतं, निंबोळी काय काम करतं, डायमंड अल्ट्रा काय काम करतं, सल्फर काय काम करतं, 9-24-24 काय काम करतं आणि किती दिवसात पिकाला लागू पडतं, हे तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार. धन्यवाद.